फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहन गावड, एक जबरदस्त टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू. तर एका साईडला आपण पाहू शकतायत फलंदाज मिथुन गोलंदाजी मार्कवर येताना सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याच मैदानात अजून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात प्रशांत यादवडे आणि आमच्या मुखातून जरूर अनाउन्समेंट केलं जाईल. अनिलजी किनी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ही ताकद आहे या गोलंदाजाची. जबरदस्त ऑफस्टम्पच्या बाहेर जेव्हा चेंडू पिच केले जातात ना, तेव्हा तुमचे ऑटोमॅटिकली होप्स वाढतात आणि तो बेनिफिट मिळतो संघाला आणि स्वतःला. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. अप्रतिम चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. राइट अप ओवर द विकेट. और ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. खड़े खड़े गेंद को खेलना चाहते थे कवर की तरफ. पहली दो गेंदें बहुत अच्छी है. और प्रमोद, जिस तरह से मुकाबला चल रहा है, पहले मैच में सत्यनारायण कोपरी के खिलाफ अच्छा प्रदर्शन किया गया था मिथुन की तरफ. पहली दो गेंदें सदी हुई है. सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. यावेळेला आपण पाहतोय मिथुनची सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 2 चेंडूचा खेळ झालाय 0. पुन्हा एकदा मात्र त्याच रेडार मध्ये घेण्याचा प्रयत्न करत असताना मिथुनने मात्र काही जबरदस्त गोलंदाजी केले. कारण महान गोलंदाज प्रशांतजी ग्लेन मॅग्रा यांनी सांगितलं, जर तुमच्याकडे स्विंग नसतील तर तुम्ही लेंथ टू लेंथ गोलंदाजी करा, ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करा. आणि तेच करत असताना आपण पाहू शकताय अप्रतिम फॅब्युलस बॉलिंग. बिल्कुल आपने सही कहा. एक बार फिर राइट अप ओवर द विकेट. आगे आके खेलने की कोशिश, बहुत सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया. एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रहे हैं. दूसरे के लिए वापस आ रहे. विकेट के बीच अच्छी दौड़ और 2 रन मुकम्मल किए गए. ये हमने मिस किया था. तालियां बज रही है. पहले 3 गेंदों की कहानी देखें तो रोहन गेंद की तरफ नहीं आ रहे थे, ब्लाइंड स्ट्रोक खेल रहे थे. अभी गेंद की तरफ आके बहुत अच्छा शॉट. और एक बार अगर देखें तो रोहन ऑन मार्क. रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के. रोहन गावड एका साईडला आपण पाहतोय 2 धावांचे खेळ करत असताना पाहायला मिळतोय आणि सांघिक आणि वैयक्तिक या ठिकाणी खातं ओपन करतोय. प्रत्येक षटकारासाठी अल्पेशजी भोईर साहेब यांच्याकडून 200 रुपये. रोहन गावड यांच्यासाठी यावेळेला मात्र ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला. चेंडूला मात्र फेकून दिलाय इनटू द क्राउड. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी रोहन गावड नावाचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग यावेळेला पाहायला मिळाला. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब केला. प्रशांत जी सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. व्हाट अ शॉट. एक बार फिर आपने सही कहा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है मिथुन. इस बार एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल कर रहा प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. शानदार स्ट्रोक खेलते हुए लाजवाब तरीके से. शुक्रिया डी से. पहले ओवर का खेल अगर देखें तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रोहन की तरफ से. एक ऑन सेट पर मिड विकेट पर एक अच्छा शॉट. और दूसरे अब ये देखें एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ एक अच्छा शॉट. दर्शनीय स्ट्रोक. क्लासिकल बल्लेबाजी रोहन द्वारा. मंगल जे आपले डान्सर आहेत त्यांचा मोबाईल हरवलाय. जर कुणाला सापडला असेल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्या. अल्पेश भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज रोहन गावड यांच्यासाठी आलेला आहे. मी ॲडव्हान्सच्या जे प्रेक्षक आहेत आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग, थोडंसं कंट्रोल करा, कारण मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आपण कंट्रोल करायचं आहे. आपण मॅचचा आनंद घेत आहेत. जरूर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 12 रन. सुपर बॅटिंग पहा. पहिले 3 चेंडू यावेळेला पाहायला मिळाले, डॉट आले. आणि नंतर 3 चेंडू जर आपण पाहिले तर यावेळेला 2 धावा, षटकार आणि चौकार. सुपर बॅटिंग करत असताना मिस्टर रोहन गावड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर गोलंदाज यावेळेला आपण पाहतो विवेक दवणे, दांडी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी. ही ताकद आहे विवेक दवणे या गोलंदाजांची. भल्या भल्या फलंदाजांना ज्याने मात्र सळो की पळो करून सोडणारा टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेला दांडी गावातील अनमोल रत्न अर्थातच आपण पाहू शकतायत विवेक दवणे. वेलकम संदेश तरे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण जाऊया प्रशांत यांच्याकडे. देखिए गेंदबाजी बहुत अच्छी हो रही है. गेंद की तरफ जाके जब आप बल्लेबाजी करते तो रोहन ने बताया कि रन बन सकते. अभी थोड़ा सा बल्लेबाज खड़े खड़े खेल रहे हैं. नहीं 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 नहीं, गेंद को रीड करना बहुत जरूरी है. ब्लाइंड स्ट्रोक खेलते हुए. और इस वक्त अगर देखें तो अच्छी गेंदबाजी, ताकत है, प्रतिभा है. एक बार फिर प्रतिभाशाली गेंदबाज विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी करते हैं, चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए. रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के. और प्रबोध पहली 2 गेंदें बिंदी गेंदें आई है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन.
अप्रतिम गुड डिलिव्हरी. येस ऍब्सोल्युटली प्लम. मिसिंग द लाईन. यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द डगआउट. ही ताकद आहे या गोलंदाजाची, ही ओळख आहे विवेक दवणे या गोलंदाजाची. सुपर लेंथ लाईन, वैविध्यता काय असते याचं परिपूर्ण प्रात्यक्षिक करून दाखवलं. या पण ऐकूया डीजे. झाला ना कधी होणार नाही राजा शिवाजी, झाला ना कधी होणार नाही. शुक्रिया शुक्रिया डीजे. लेकिन प्रमोद एक बात मुझे समझ में नहीं आई, सामने सौरभ गांगुली हैं तो आपको एक बार फिर वो सिंगल लेके दूसरी एंड की तरफ जाना था. बल्लेबाज रोहन जैसे बल्लेबाज आपके सामने हैं तो आपको एक बार फिर ज्यादा आक्रमण करने की जरूरत नहीं थी. खराब शॉट खेल के जो यंग खिलाड़ी उनको ये सीखना है. बहुत बेहतर तरीके से फॉर्म में खिलाड़ी चल रहे हैं ना, तो उनको ज्यादा मौका देने की जरूरत थी. आप दिमाग की बत्ती को नहीं जला पाए, इसलिए आपका शिकार हुआ. 3 गेंदें आपने बिंदी गेंदें खेली है. बल्लेबाज मैदान के अंदर नहीं आते हुए. अब बल्लेबाज की बात करें तो मितेश मैदान के अंदर है. अच्छी गेंदबाजी विवेक द्वारा, विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी कर रहे हैं, चतुर के साथ सही इलाके में लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन. ऑन सर पर फैली हुई फील्ड है, लेफ्ट राउंड विकेट. नहीं, खराब शॉट सिलेक्शन. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को बैक पर जाके ऑन सर पर पुल करने का प्रयास किया गया. गेंद और बल्ले के बीच कोई एक बार फिर संपर्क नहीं हो रहा है. गेंद एक बार फिर चक्का देते हुए चली गई विकेट कीपर के दस्तानों में. और प्रमोद पिछली 4 गेंदें बिंदी गेंदें आई है. क्या कमाल की गेंदबाजी इस वक्त विवेक द्वारा. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग. ऑफ साईडला फटका चांगला आहे, परंतु अक्षयला निवडलंय आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. मितेश तरे बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट. एक सूचना आहे, श्रीकृष्ण चाफेवाडी चषक यावेळेला पाहायला मिळणार आहे. 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 1 लाखाची स्पर्धा असेल. आणि जर आपण पाहिलं तर 50, 25, 25 अशा पद्धतीने गट आपल्याला पाहायला मिळतील, जे तुमच्यापर्यंत अनाउन्समेंट केली जाईल. तर धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचता येते. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय 12 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला. विवेक दवणे एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. प्रथम फलंदाजी करताना आई आशापुरी एडवन हा संघ पाहायला मिळतोय. डॉट चेंडू भरपूर आलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 12 धावा, 12 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडूला येऊन दिला. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले होते, कारण रोहन गावडला माहिती आहे विवेक दवणेच्या अगेन्स्ट यावेळेला रिस्क घेण्याचा. मात्र यावेळेला प्रत्यय आला तर कदाचित तो महागडा ठरेल. 2 षटकाचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स, 13 धावा. 1 धाव देऊन 2 गडी बाद केले. सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली विवेक दवणे. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. यासाठीच दांडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं भ्रमण आपल्याला पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट. भूपेश वैद्य यांच्याकडून भूपेश वैद्य यांच्याकडून भादवे गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याकडून रोहन गावडसाठी प्रत्येक षटकारासाठी आता पारितोषिक येतं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 200 रुपयाचं. थोडं शेअर मार्केट थोडं खाली आलंय. शेअर मार्केट वधारणार आहे यात काही शंका नाहीये, परंतु सुभाष आमच्या बरोबर जॉईन होतात. छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि मैदानामध्ये जो रंग भरलाय तिकडे जाणार आहोत. शुक्रिया शुक्रिया डीजे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. बहुत महत्वपूर्ण ओवर होगा ये, खास करके प्रणीत द्वारा. 4 ओवर का मैच है. रन संख्या 13 रन, 2 विकेट के नुकसान पर. स्ट्राइकर एंड पर रोहन है और एक एंड पर भावेश डटे हुए हैं. सुंदरी चषक 2021 आप देख रहे हैं. ऑफ टेक के बाहर खेलने की कोई चेष्टा नहीं है. ये क्रिकेट के परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए और भूपेश वैद्य इनकी तरफ से अब रोहन गावड़ के छक्के के लिए 200 का इनाम है. गेम बनाएगा नेम. शाम का समय है और एक बार फिर आपको पता है कि ढलती भी रोशनी है, कम होता हुआ एक बार फिर ये लाइट आप देख सकते हैं. और इस वक्त अगर देखें तो अच्छी गेंदबाजी. पहली गेंद वाइड है प्रमोद और रन संख्या 14 रन, 2 विकेट के नुकसान पर. 14 धावा फलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज प्रणीत तामोरे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना रोहन गावड एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू पाहायला मिळतोय. आज खरी गरज असेल. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, सुंदररित्या खेळला गेला होता, परंतु त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर विवेक दवणे. मॅग्निफिसंट कॅच, ब्रिलियंट कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना मिस्टर रोहन गावड बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट या ठिकाणी आई आशापुरी एडवन या संघाला. यशस्वी भव. येतो महाराज.
लाख मेलं तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा. थँक्यू दिल. खूप छान लाईन आहे. स्वराज्याच्या छत्रपती हितासाठी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती आहे. शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. मैदानामध्ये पुन्हा एकदा तीच लाईन परत येईल. अरे मैदानामध्ये देखील मावळेच आहेत. संघर्षाची लढाई मैदानामध्ये सुरू आहे. तुम्हाला देखील लढावं लागेल. या मॅच मध्ये जर बघितलं तर निश्चितच रोहन चांगली कामगिरी करत होतं, पण दुसऱ्या बाजूला प्रमोद एकेरी दुहेरी धावा घेणं फार गरजेचं होतं. ते झालं नाही आणि परिणामतः प्रचंड दबाव आला आणि त्या दबावाखाली फलंदाज बाद होतोय. फिलहाल कहते ना की प्रॉब्लेम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. सिंगल लेते रहते तो एक बार फिर स्कोरबोर्ड पर चलता रहता, गेंदबाज के ऊपर दबाव बनता, लेकिन आपने स्कोरबोर्ड को नहीं चलाया. अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर प्रणीत की तरफ से. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. प्रज्वल ऑनसेट पर अच्छा शॉट. इस वक्त स्क्वायर लेग पर खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. 1 रन का इजाफा सिंगल के साथ दूसरी इनकी तरफ जाते हुए बल्लेबाज प्रज्वल भाविश के ऊपर जिम्मेदारी 1 पर खेल रहे हैं. तीसरे ओवर का खेल है. रन संख्या 15 रन 3 विकेट के इन नुकसान पर. 1च्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते ती 15 धावा, 15 रन्स. पूर्णपणे धावा थांबवल्या गेल्यात कारण सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट बॉलिंग. दांडी संघ एका साईडला मात्र खेळताना पाहायला मिळतं, तर फलंदाजी करणारा संघ आशापुरी एडवन हा संघ आपण पाहतो. एडवन संघाचे खूप मोठे पाठीराखे या स्पर्धेला आलेत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता, परंतु मिस टायमिंग झालाय आणि सरळ चेंडू कॉटन बोल्टच्या माध्यमातून यावेळेला आपण पाहतो प्रणीत तामोरेला मग ते मिळतं इथे विकेट आणि फलंदाज बाद होताना तुच्चल में आया अशी स्थिती मात्र यावेळेला पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शिवनेरी चषक 2021. सुलभा किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम मॅडम, आपलं सहर्ष स्वागत आहे. मैच की तरफ रुक करते हैं. जिस तरह से अच्छी गेंदबाजी हो रही है, खास करके परनीत की तरफ से बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. अगली गेंद के साथ तैयार हैं. बैकफुट पर चले गए थे. ऑन साइड पर एक पुल शॉट खेलना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए. लॉन्ग रन की तरफ गेंद आती भी 1 रन का इजाफा. रोहन का विकेट गिरने के बाद दबाव बल्लेबाजों के ऊपर है. स्कोरबोर्ड को चलाने की कोशिश हो रही है, लेकिन टाइमिंग नहीं कर पा रहे हैं. रन संख्या फिलहाल 16 रन 4 विकेट के नुकसान पर. करंट रन रेट केवल का 6 है, 6 का औसत है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाजों द्वारा. सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं यावेळेला प्रत्यक्षीकरण पाहायला मिळतं. 4 चेंडू फेकले, 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. नवीन फलंदाज मिस्टर जितू. मात्र आज खरी गरज असेल ती जितूला यावेळेला संकटात संघ सापडलाय आणि त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रत्यय या ठिकाणी पाहायला मिळेल का? यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक मिस टायमिंग जरूर झाला होता. मोहित मात्र पुढे सरसावतो. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 18 धावा, सामने 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. ज्यांनी द्वितीय पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतो चषक ज्यांनी स्पॉन्सरशिप केलंय हेमंतजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना व्यासपीठावर त्यांचा हार्दिक स्वागत. एक बार फिर गेंदबाजी करने के लिए प्रणीत तैयार है. अब आगे गेंद है. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गौतम अग्रे गेंद के नीचे आ रहे हैं. सफलता मिलती हुई. अब एक बार फिर बल्लेबाजों के लिए एक ही गाना बज रहा है, तू चल मैं आया. प्रेजेंटी लगा के बल्लेबाज वापस आ रहे हैं. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. प्रजेला साजायचा थाटव्याचा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा. थाटव्याचा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा. थाटव्याचा शिवबाचा राजा प्रजेला साजायचा. शुक्रिया से सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं. सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है. एक मैच आना बाकी है. ग्रैंड फिनाले का मैच थोड़ी देर के बाद शुरू हो जाएगा, लेकिन ये सेमीफाइनल का मैच है. शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं. प्रमोद बल्लेबाज हारागिरी कर रहे हैं. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. अब जब प्रोफेशनल गेंदबाज आपके सामने है तो एक बार फिर आपकी स्ट्रेटजी अच्छी होनी चाहिए, इंटेन अच्छा होना चाहिए और सकारात्मक सोच के साथ क्रिकेट खेलने की जरूरत थी. आपने लाइफ लाइन को एक बार फिर आप भूल गए, वहां परेशानी हुई. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. कैलाश पिछले मैच के हीरो मैदान के अंदर. बल्लेबाज की बात करें तो एक तरफ जितू हैं, एक तरफ जावेद हैं. काबिलियत है दोनों के पास, लेकिन सवाल तकनीक का होगा. अगर आपके पास तकनीक और टेम्परामेंट है ना तो आप कुछ भी कर सकते हैं मैदान के अंदर. कैलाश गेंदबाजी करेंगे.
पहली गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गए और ये गेंद अनप्लेबल है, अनप्लेबल। ना आगे थे ना पीछे थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी हरकत करते हुए बाहर की तरफ निकली है। हरकत करेंगे तो बरकत जरूर मिलेगी। बिंदी गेंद के साथ अच्छा स्टार्ट गेंदबाज की तरफ से। सुपर बॉलिंग कैलाशच्या माध्यमातून आपण पाहतोय। ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कैलाशची कृती खूप छान आहे। ब्युटीज ऑनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे चेंडू मात्र यावेळेला हाताळले गेलेत। अप्रतिम, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग। धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर 17 धावांवर पूर्णपणे राहते। जावेद खान यांचा मात्र हा स्ट्रोक पाहायला मिळतोय। सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवला गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये। वन बाउन्स चौकार, वेलकम बाउंड्री, 4 धावा। रोशी रोशी मंगेश मंगेश सुरेश शमशीरे ताने है माहे भवानी। धावसंख्या 21 रन, 2 चेंडूचा खेळ झालाय। या चौकारासाठी अरुण भुजिंग यांच्याकडून जावेद सरांसाठी मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल। इस बार काफी ऑफ के बाहर एक कल्याणी हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा। तो ये गेंद काफी ऑफ देखिए, गेंदबाज के चेहरे पर भी मुस्कुराहट है। काफी दूर वाली गेंद थी। अभी स्कोरबोर्ड की तरफ जाएंगे। 22 रन 5 विकेट के नुकसान पर। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने कैलाश है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। आपको वो बड़ा शॉट खेलना होगा। सुपर, यावेळेला आपण पाहतोय जबरदस्त बॉलिंग। यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढ्याच वेगवान माऱ्याने मात्र यावेळेला कैलाश चेंडू पिच करत असताना लेग बायचा इशारा कल्याणी घोरपडे सरांकडून येत असताना एका साईडला जर आपण पाहिलं तर करुणाकर कोटियन सर आपण पाहतोय। खूप चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। शिवनेरी चषक 2021 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो। न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय। शिवनेरी चषक क्रिकेटचा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुम्हा आम्हा सर्वांना हवा हवासा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय। 120 ग्रॅमच्या या टेनिक चेंडूने जरूर वेट लावून सोडलंय। पंचांकडे धात मागितले गेले होते। चेंज ऑफ पेस यावेळेला पाहायला मिळाला। काय जबरदस्त गोलंदाजी प्रशांतजी या ठिकाणी पाहायला मिळते। अचूक टप्पा आणि भेदक मारा। फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा अचूक टप्पा असेल तर बेस्ट एंड बेटर बॉलिंग। बिल्कुल अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा। इस ओवर की अगली गेंद, ओहो, टप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमाव जरूर था। उंगलियां फेरते हुए लेग स्टंप के ऊपर पिच होती हुई गेंद और 22 का इशारा। प्रोफेशनल ये वर्ड ऐसे नहीं आता। ये खिलाड़ी जो है इनके पीछे एक स्टिकर लगा हुआ है, खास करके कैलाश हो, प्रणीत हो, सारे खिलाड़ियों के पे वो एक बार फिर अचीवमेंट है। इसीलिए अब उनके खिलाफ आप जाके खेलने का प्रयास कर रहे हैं ना, तो आपको बेटर से बात नहीं बनेगी, गुड से बात नहीं बनेगी, आपको बेस्ट ही देना होगा। तो बल्लेबाजों ने आज बेस्ट नहीं दिया, अब परिणाम आपके सामने है। नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजाने यावेळेला गोलंदाजीची जबरदस्त कामगिरी केली गेले, नेत्रदीपक कामगिरी करताना। कारण खेळ हा असाच आहे जो 11 खेळाडूंचा मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते। इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल। एका हाताने कधीच टाळी वाजत नसते। त्यासाठी प्रत्येकाने जर कॉन्ट्रीब्युशन केलं तर विजय संपादन 100% होतो। पुन्हा एकदा गोलंदाज, अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट बॉलिंग। काय कमालीचे चेंडू यावेळेला पाहायला मिळाले। बोटांतील जादू दाखवली। 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात आणि 25 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलं। 4 षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली। कारण दांडी हा संघ खूप वर्षापासून जुना जाणता संघ पाहायला मिळतो। विश्वनाथ दवनेसारखा खेळाडू दांडी या नावाने ओळखला जातो। तिथून जी सुरुवात झाली तदनंतर मिथुन पागदरे यंग अचवर दांडी संघाचे खेळाडू पाहायला मिळतात। तदनंतर विशाल तामोरे सारखा खेळाडू अंगी या नावाने ओळखला जातो। किरण आरेकर सारखा खेळाडू पाहायला मिळाला। आज गौतम अक्रे लीड करताना पाहायला मिळतोय। किशोर धवने असतील, अतुल पागदरे असतील, ही सर्व दांडीकर ज्यांनी मात्र जबरदस्त आक्रमकता दाखवले आणि आज हे अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतात। एका साईडला एडव्हान्स संघाने मात्र या ठिकाणी जिद्दीने खेळावं हीच मात्र इच्छा असेल। बिल्कुल, एक बार फिर ये मुकाबला अगर देखें तो टोटल बड़ा नहीं है। समय हमारे पास बहुत कम है। सुभाषी की बारी आई है, एक मीठे खाने के साथ वापस आएंगे। 25 रनों की जरूरत है, टोटल बड़ा नहीं है लेकिन मजा आएगा। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं। अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके, तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी। शुक्रिया डीजे। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2021।
आदरणीय सन्माननीय अनुपदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. टाळ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने, या फटाक्यांच्या रोषणाईने मात्र या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांच्या समवेत नवल आरसिंग साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. अनुपदादा पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवनेरी चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. उद्घाटन समारंभाच्या वेळेला सुद्धा मात्र अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले होते अनुपदादा पाटील. या ठिकाणी प्रमुख पाहुणे आजच्या दिवसामध्ये त्यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या समवेत नवल आरसिंग साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम अनुपदादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि तो वेळ काढून अनुपदादा पाटील या ठिकाणी मुख्य मंचावर उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मी रोशन किनी यांना विनंती करेन, ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज मिनी बाईक अर्थातच सायकल या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि प्रथा 11 चे प्रोप्रायटर मी रोशन किनी यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचाकडे यायचंय. तसेच राहुलजी प्रकाश गरत यांना सुद्धा विनंती करेन, आणि ज्यांनी मालिकावीरची ट्रॉफी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी दिलेली आहे त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर 4 षटकं आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावा, 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि अनुपदादा पाटील आणि नवल आरसिंग साहेब या ठिकाणी मुख्य मंचावर विराजमान झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येक डॉट चेंडूसाठी यावेळेला आपण पाहतोय जयप्रकाश एडवन यांच्याकडून मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या आपण जाऊया पहिल्या चेंडूसाठी प्रशांत जी यांच्याकडे. रोहन तैयार है इस वक्त गेंदबाजी करने के लिए. पहली गेंद ऑन साइड पर बहुत सुंदर तरीके से पुल किया. गेंद बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ जाती हुई पहली गेंद पर जोरदार प्रहार. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. दैट्स अ ब्यूटीफुल शॉट. क्या टाइमिंग के साथ खेले हैं. यह गौतम आकरे आपके पास है, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. शानदार स्ट्रोक और क्या आगाज किया गया है. पहली गेंद पर गेंदबाज का स्वैग से स्वागत होता हुआ. जबरदस्त. यावेळेला मात्र अप्रतिम आगाज यावेळेला पाहायला मिळाला आणि प्रफुल्लजी राऊत यांचं मात्र चौकाराने स्वागत केलं जातं. मी विनंती करेन प्रफुल्लजी राऊत साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ज्या खेळाडूच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे तोच गौतम आकरे आपल्याला पाहायला मिळतो आहे कोसमाई चषक खार्डीच्या मैदानात. यावेळेला शॉर्टबॉलचा फटका स्लिम मिडॉनला वेगाने मात्र या ठिकाणी फलंदाज गेला होता मिस्टर दीपेन आणि फलंदाज बाद होताना 100 रुपये जयप्रकाश एडवन यांच्याकडून मात्र डॉट चेंडूसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. शुक्रिया डीजे. एक बार फिर आप देख सकते हैं बहुत ही मीठे गाने बज रहे हैं. मैदान के अंदर वो गलती जो एक बार फिर एडमन की टीम ने की थी, बल्लेबाजों ने की थी, वही गलती एक बार फिर नॉस्ट्राइकर इनके बल्लेबाज कर रहे हैं. सामने गौतम आकरे जैसे बल्लेबाज है, भागने की कोई जरूरत नहीं है और थोड़ा सा तालमेल में कमी आई, उसका फायदा इस वक्त एडमन के खिलाड़ी उठाते हुए. पहले विकेट का पतन. 25 रनों की जरूरत है. रन संख्या 4 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए निखिल आए हैं. अब हमें खेलते हुए यहां पीछे कोई खिलाड़ी नहीं है. 1, 2 और 4 गेंद बॉडी लगे भाई 4 रन. शानदार स्ट्रोक. एक बार फिर विश्वसनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. गौतम आकरे का बल्ला बोल रहा है. लाजवाब तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं सुभाष जी, जो कि खूबसूरत शॉट के लिए गाना लेके आएंगे. मैग्निफिसेंट स्ट्रोक. शुक्रिया शुक्रिया डीजे. प्रमोद, पैरों पर गेंदबाजी होगी तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले. एक बार फिर लेग स्टंप के आसपास से गेंद को मिड स्टंप की तरफ लेके आना चाहते थे. रन संख्या 8 रन, 1 विकेट के नुकसान पर. रोहन गेंदबाजी कर रहे हैं. पहले ओवर का खेल जारी है. 1 विकेट के नुकसान पर 8 है. 25 का पीछा हो रहा है. तर या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय सन्माननीय नवल आर सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मिखिला बिल्डरचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून मंडळाला भरीव देणगी 11,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आपलं मोलाचं सहकार्य आहे नवल आर सिंग साहेब. आपलं खूप खूप
लाख मोलाचं सहकार्य या स्पर्धेला, लाख मोलाच्या या स्पर्धेमध्ये आपण सहकार्य दाखवलेलं आहे त्याबद्दल शतशः हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. धावसंख्या 8 चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. जर गौतम अकरे यांची विकेट जर मिळवली कोणत्याही गोलंदाजाने तर जयप्रकाश एडवन यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा रोहन गावड अप्रतिम ऑफसाईडला, यावेळेला झेल होऊ शकेल का? परंतु प्रज्वलने प्रयत्न केले नाहीत. 1 बाउन्सने चेंडूला कन्वर्ट करतायत. तत्पूर्वी 2 धावा इझिली गौतम अकरेच्या बॅटमधून येत असताना गौतम अकरेने कालच्या दिवसात उछळीच्या मैदानात याच फलंदाजाने शतक साजरं केलं गेलं होतं. 2 हाफ सेंचुरी मात्र ठोठावली गेली होती. तोच खेळाडू, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन अर्थातच मिस्टर गौतम अकरे. यावेळेला शुभम पाध्ये यांचं देखील आगमन झाले. त्यांना मी विनंती करतोय, सर आपण व्यासपीठावरती या एक आयोजक म्हणून, एक पॅकर म्हणून आणि टेनिस करता खूप फार मोठं योगदान आहे, तर प्लीज आपण समालोचन कक्षाच्या दिशेने व्यासपीठावरती यायचे आहे. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, चेंडू सीमारेखाच्या पार जाईल. 1 बाउन्स जातोय की यावेळेला बघूया काय घडतंय. चौकार की षटकार, घ्यावी एखादी तान, काळजात उतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार, चेंडू सीमा पार. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव किल्ल्याचे रनसंख्या 16 रन, 1 विकेट के नुकसान पर. बहुत ही बेहतरीन पारी गौतम आकरे के मैदान के अंदर आप देख रहे हैं. शुभम जी पाध्ये, आपल्याला विनंती आहे सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती या. कारण या भागामध्ये सफाळेमध्ये जसं आपण रोहिदासचं नाव घेतो, जसं अल्पेश सरांचं नाव घेतो, तसं शुभम, हे तिन्ही पॅकर या संपूर्ण महाराष्ट्रातले मोठे पॅकर आहेत. तर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. प्रमोद, इथं जर बघितलं तर खूप चांगली फलंदाजी आणि जो आत्मविश्वास दुडावला पहिल्या मॅच पासून तो आपल्याला पाहायला मिळतोय गौतम आकरेकडे. 16 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो जबरदस्त कॉन्फिडेंटली फलंदाजी, कारण आत्मविश्वास खूप महत्वाची भूमिका असते आणि आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. पंच काय दर्शवतात त्या ठिकाणी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 16 धावा विजयासाठी 9 धावांचं लक्ष्य आहे. चेंडू आहेत 18 आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आतापर्यंत पाहायला मिळतात. निखिल तामोरेचं कौतुक करेन, ज्याने जबरदस्त यावेळेला खेळ साकारला गेलाय. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे. हे दोन्ही व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ती स्पर्धा एक उंच लेवल मात्र घेऊन जात असते आणि तेच मात्र आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. 16 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 9 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना सेमी फायनलचा पाहायला मिळतोय. जो संघ विजय होईल तो संघ ग्रँड फिनालेमध्ये दरवाजे ठोठावेल आणि विनीत 11 मथाणे या संघाबरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला तर मिस्टर मितेश तरे आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त अप्रतिम ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी दर्जाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच शिवनेरी चषक 2021. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू पडल्यानंतर जावेद खान यांच्याकडे निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि विनीत 11 दांडी हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. एकंदरीत 17 या धावसंख्येवर. विजयासाठी आता मात्र 8 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. निश्चितच याच मैदानावरती आपण आमदार चषकाचं देखील अतिशय दर्जेदार आयोजन अर्पेजी भोईर यांच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या स्पर्धेकरता क्रिकेट जगतातला सुपरस्टार कृष्णा सातपुते यांची विशेष उपस्थिती असणार आहे. एक मोठी स्पर्धा आहे यानंतर याच मंचावरती 24 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान असणार आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ओ लाजवाब गेंदबाजी. बैंक बैलेंस ज़्यादा नहीं है लेकिन मैदान के अंदर जुनून है. मैदान के अंदर अगर देखें तो जोश है. मैदान के अंदर देखें तो एक बार फिर जज्बा है. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. रन संख्या 17 रन, 1 विकेट के नुकसान पर. लाजवाब गेंदबाजी मैदान के अंदर मितेश की तरफ से. सुपर लेंथ लाईन. ज्या वेळेला एक मोठ्या फलंदाजाला तुम्ही चेंडू बीट करतायत आणि तदनंतर या वेळेला आपण पाहतो जबरदस्त अपील केली गेली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत एक धाव निश्चित स्वरूपात गौतम अकरे यांच्या शरीराला चेंडू मात्र निघून जातोय आणि कल्याणी घोरपडे सर यांच्याकडून लेग बाईटचा इशारा येतोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 18 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 7 धावांचं लक्ष्य पाहायला मिळतं. 15 चेंडू आहे, 7 धावांचं लक्ष्य. काल उच्छळीच्या मैदानात मात्र अक्षरशः 23 चेंडूमध्ये 14 षटकार तब्बल गौतम अकरेच्या बॅटमधून निघाले होते आणि तोच खेळाडू मात्र 2 चेंडू बीट होताना मितेश तरे याचा कॉन्फिडन्स वाढला असेल. इस बार टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है. गौतम अकरे एक तरफ अगर देखें तो एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन दूसरी एंड पर निखिल स्ट्रगल कर रहे हैं.
इस वक्त दबाव इनके ऊपर है, रन तो ज्यादा नहीं चाहिए, लेकिन फिलहाल देखिए बड़े शॉट के लिए जा रहे हैं। माइंडसेट अगर यही है कि जल्दी समाप्त करना चाहते हैं, लेकिन अच्छी गेंदबाजी मितेश द्वारा, बँक बैलेंस ज्यादा नहीं है लेकिन लढणे का जज्बा है। जयप्रकाश शेडवन यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयांचं कॅश प्राइज डॉट चेंडूसाठी। यावेळेला मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर हा जयप्रकाश शेडवनसाठी डॉट चेंडू आहे, परंतु विकेट मिळते ती मितेशला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत। अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत। एक 25 धावांचं माफक लक्ष घेऊन उतरला होता तो आतापर्यंत दांडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एका साइडला बलाढ्य संघ तर एका साइडला एडवन संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ यावेळेला सुंदर खेळ करत असताना पाहायला मिळतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या समोर। 14 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय। एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। ऑल इज वेल शिवनेरी चषक 2021 चा हा शानदार सोहळा। और एक बार फिर देखिए मैदान के अंदर मितेश की जो गेंदबाजी है बहुत ही बेहतरीन है। इस ओवर की अगली गेंद ऑप्टर के बाद सुंदर तरीके से कट कर दिया, खिलाड़ी मौजूद है, थ्रो अच्छा नहीं है। अगर आराम से भी करते तो कोई परेशानी नहीं थी, लेकिन दिमाग के बत्ती को नहीं जला पाए। एक बड़ा शिकार करने का मौका था, तीर कमान से निकल चुका है, मौका आपके पास था। इस बार अगर वो मौके का फायदा उठाते तो बिल्कुल मैच में पलटवार करने का मौका था, लेकिन आपने गवाया है। 2 ओवर का खेल समाप्त, 19 रन 3 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों का खेल से 26, अब यहां से अगर देंगे तो 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। या स्पर्धेचा विचार केला तर मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे। अतिशय दर्जेदार असं आयोजन निश्चितच शिवनेरी चषक 2021 चे। छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण परत येऊया सुभाष कदम यांचं मधुर संगीत आणि त्यानंतर मधुर आवाज प्रमोद शेडगे यांचा। मुघल सुद्धा मरून मेले छत्रपतींच्या डावाला, भल्या भल्याची हातभर फाटती मर्द मराठाच्या नावाला, भल्या भल्याची हातभर फाटती मर्द मराठाच्या नावाला। थँक्यू वेलकम बॅक। 12 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा। यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत। विजयी संघाला खेळावं लागेल विनीत 11 मथाने या संघासमोर आणि आपले खेळाडू सज्ज राहायचे आहेत। थोड्याच वेळात आपण भारताचं राष्ट्रगान गायणार आहोत आणि तदनंतर मात्र टॉस केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने मात्र यावेळेला आपण हात मिळवणी करणार आहोत। त्यांची ओळख परेड होईल आणि तदनंतर मात्र कॉइन स्पिन होताना मात्र यावेळेला टॉस कोणत्या बाजूने लागेल मात्र याकडे सर्वांचं लक्ष असेल। एक चांगलं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर आपण ग्रँड फिनालेला सुरुवात करणार आहोत। 12 चेंडू 6 धावा। यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट। फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय विनीत 11 दांडी या संघाने। जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, परंतु मी गोड कौतुक मात्र यावेळेला करेन ते आई आशापुरी एडवन संघाचं की या स्टेज पर्यंत आले, सेमीफायनल पर्यंत चांगल्या प्रकारचं प्रदर्शन दाखवलं। जिथे चुका झाल्या तिथे चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील यात काही शंका नाहीये, परंतु दोन्ही संघाचं कौतुक करेन आणि अभिनंदन करेन। यावेळेला थेट प्रवेश केलाय तो विनीत 11 दांडी या संघाने। थँक्यू डीजे। दिनेश किणी यांच्याकडून प्रमोद शेडगेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले, जे ओघवत्या शब्दामध्ये अतिशय सुंदर असं समालोचन करत आहेत। दिनेश किणी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रमोद शेडगे यांच्यासाठी आहे। एक चांगला मॅच यानंतर आपण बघणार आहोत। विनीत 11 मथाणे आणि विनीत 11 दांडी या 2 मातबर संघाची लढाई आहे। जास्त वेळ न घेता आपण लगेचच राष्ट्रगीताकडे देखील जाणार आहोत। तयारी मैदानात होईल संयोजन समितीच्या वतीनं। आज अनिलजी